तूर लागवडीच्या शिफारसीत पद्धती, तुरीमध्ये सुद्धा विविध लागवड पद्धती आहे. तुरीचं तर सगळं यश जे आहे, उत्पादन क्षमतेचं यश जे आहे ते लागवड पद्धतीवर 50% अवलंबून आहे. त्यामुळे तुरीमध्ये सुद्धा कोणत्या लागवड पद्धती पहा. सगळ्यात पहिली म्हणजे निखळ आणि सलग लागवड. निखळ तूर ज्याला म्हणतो आपण, अख्खं तुरीचंच पीक घ्यायचं, त्यात मिश्र पीक घ्यायचं नाही, फक्त तूर. तर तुरीच्या निखळ लागवड पद्धतीमध्ये आपल्याला शिफारसीत अंतर हलक्या जमिनीमध्ये 90 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट बाय 20 सेंटीमीटर किंवा 1 फूट 3 बाय 1 वर लागवड करू शकता. दीर्घ कालावधीची किंवा भारी जमिनीमध्ये आपण 120 म्हणजे 4 फूट बाय 1 फूट असं लागवड करू शकता. किंवा याच्यामध्ये अतिरुंद लागवड भारी जमिनीमध्ये 180 म्हणजे 6 फूट. निखळ लागवडीमध्ये हलक्या जमिनीमध्येच फक्त 4 फूट किंवा मध्यम जमिनीत, मध्यम भारी किंवा भारी जमिनीमध्ये 2 ओळीतलं अंतर हे 6 फूट ठेवायचं. प्रत्येक 2 ओळीतलं अंतर हे 6 फूट ठेवायचं. आणि या पद्धतीनं 6 बाय 1 6 बाय 2 झाडातलं अंतर तुम्ही अंदाजे पेरणी करू शकता. पतलं पेरणी केली तरी चालेल किंवा तुम्ही पेरणी करून विरळणी करू शकता. 2 झाडातलं अंतर हे 1 फूट, 1.25 किंवा 2 फूट. 2 फुटापेक्षा जास्त नको, 1 फुटापेक्षा कमी नको, कारण बुडापासून त्याला आपल्याला फांद्या पाहिजे. तर या समान आपल्या निखळ किंवा सलग लागवडीमध्ये सिंगल लाईन जर आपण म्हटलं तर 2 ओळीत 6 फूट अंतर ठेवू शकता. याच्यामध्ये दुसरी पद्धत जोड ओळ पद्धत आहे, ती सुद्धा अत्यंत चांगली आहे. तर ज्याला निखळ तूर पेरायची, दुसरं कोणतं मिश्र पीक घ्यायचं नाही, अशा शेतकऱ्यांना 6 फुटावर कमीत कमी 2 ओळीतलं अंतर 6 फूट पाहिजे. हलकी मध्यम जमीन असेल तर 4 किंवा 5 फूट चालेल, मात्र भारी जमिनीत 6 फुटापेक्षा कमी अंतर घ्यायला नको. तर या पद्धतीने आपली तुरीची वाढ होते. दुसरी पद्धत म्हणजे जोडओळ पद्धत. ही या पहिल्या पद्धतीपेक्षा चांगली पद्धत आहे. ह्याच्यात झाडाची संख्याही वाढते, उत्पादनात सुद्धा भर होते. जोडओळ पद्धतीमध्ये काय होतं, 2 ओळी लावायच्या, तिसरी ओळ रिकामी सोडायची. प्रत्येक 2 ओळी लावायच्या, तिसरी रिकामी सोडायची. म्हणजे हलक्या जमिनीमध्ये किंवा हलक्या मध्यम जमिनीमध्ये तुम्ही 3 फुटाचे सऱ्या पाडू शकता, बेड करू शकता किंवा रेघाट्या मारू शकता. आणि 3 फुटाचे मारल्यानंतर 2 बेडवर किंवा 2 सऱ्यामध्ये किंवा 2 लाईनीमध्ये लागवड करायची, तिसरी मोकळी सोडायची. 2 लावायच्या, तिसरी मोकळी सोडायची. भारी जमिनीमध्ये 4 फुटाच्या रेघाट्या मारायच्या किंवा 4 फुटाच्या आपले सऱ्या पाडायच्या, 4 फुटावर सरी पाडायची. किंवा बेड जर केले तर 4-4 फुटाचे बेड करायचे. 2 बेडवर तूर लावायची, एका बेडवर तुम्ही सोयाबीन लावू शकता. सोयाबीनचे 2 तास एका बेडवर खाली न ठेवता एका बेडवर सोयाबीन लावू शकता. मध्यम भारी किंवा भारी जमिनीमध्ये 4 फुटाचे बेड करून किंवा 4 फुटाच्या लाईन करून 2 लावायच्या, 1 सोडून द्यायची. आणि खूप भारी जमीन जर असेल तर त्याच्यात 5 फुटाचे बेड करा किंवा 5 फुटाच्या सऱ्या करा किंवा 5 फुटाच्या रेघाट्या मारा, लाईन मारा. 2 तिथे लागवड करा किंवा 2 ला पेरणी करा आणि 1 मोकळी सोडा. आता याच्यात काय होईल, जे मोठं अंतर सोडलं आपण 4 किंवा 5 फुटात, तर 8 फूट किंवा 10 फूट अंतर ते खूप मोठं होईल. तर याच्यात तुम्ही 2 तास किंवा 3 तास सोयाबीनची सुद्धा पेरू शकता. 4-5 क्विंटल तुम्हाला सोयाबीन सुद्धा होईल. तूर इथं खूप चांगलं उत्पादन होईल, कारण तुरीमध्ये 2 तास जवळजवळ येतील आणि 2 तास लांब लांब येतील. तर हे मोठं अंतर जे 8 फुटाचं किंवा 10 फुटाचं जे अंतर आहे, त्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टरनं मशागत करू शकता, ट्रॅक्टरनं फवारणी करू शकता. तिथे सोयाबीनचं आंतरपीक सुद्धा घेऊ शकता. त्या भागात खूप चांगली तुरीची सुद्धा वाढ होते. असे अनेक फायदे या जोडओळीमध्ये होतात. निखळ तुरीमध्ये सिंगल लाईन पद्धतीपेक्षा जोडओळ पद्धत ही तुम्हाला कधीही फायद्याची आहे. तिथं तुम्हाला आंतरपीक सोयाबीनचंही घेता येतं, फवारणी सुद्धा ट्रॅक्टरनं, मशागत सुद्धा ट्रॅक्टरनं करता येते. त्यामुळं जर निखळ तूर लावायची असेल तर त्यात मिश्र पीक थोडंसं 1 तास जे आहे किंवा 2 तास जे ते सोयाबीनचं घेण्यासाठी ही अत्यंत खूप चांगली पद्धत आहे. या पद्धतीनं जसं 5 फुटाचे जर पाडले आपण तर 2 लाईन लावायच्या, तिसरी मोकळी सोडायची. 2 लावायच्या, तिसरी मोकळी सोडायची. हे थोडं अंतर जरी सुटलं असेल तरी शेवटी हे पॅक होतं. फवारणी शेवटची झाली की सगळं अंतर पॅक होऊन जातं. ही अत्यंत चांगली पीक. आता मिश्र पीक किंवा आंतरपीक पद्धत. सोयाबीन तूर जेव्हा तुम्ही पेरता, सोयाबीनची आपली तुरीची लागवड, तर मी असं म्हणेल की तुरीची लागवड ही बेडवरच करायची. मग तुमची सिंगल लाईन असेल तसे बेड करा, जोड लाईन असेल, जोडओळ पद्धत असेल तर सगळे बेड करा. 2 तुरीचे लावा, 1 सोयाबीनचं लावा. आणि जर आंतरपीक तुम्ही घेत असाल तर याच्यामध्ये सोयाबीन आणि
तुमचं तूर असं मिश्र पीक आंतरपीक पद्धत असेल तर याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन पेरणी करताना तुरीच्या तासाच्या बाजूचं सोयाबीनचं तास 1.5 फुटाचं जर तुमचा फाट असेल तर तुरीच्या दोन्ही बाजूचं 1-1 तास सोयाबीनचं पेरू नका. कशासाठी नाही पेरायचं? तुरीला बुडापासून फांद्या आल्या पाहिजे यासाठी तुरीच्या बाजूचं दोन्ही सोयाबीनचं 1-1 तास पेरू नका. 1.5 फुटाचा सावा असेल, 1.5 फुटाचं 2 ओळीतलं अंतर असेल तर. जर समजा 2 फुटाचं तुमचं अंतर आहे, पेरणीचं अंतर सोयाबीनचं 2 फुटाचं अंतर आहे, तर मग तुम्ही 1-1 तास नाही सोडलं तरी चालत. या पद्धतीनं तुम्ही जे मिश्र पीक किंवा आंतरपीक पद्धत आहे सोयाबीन तूर या पद्धतीनं पेरू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला हे अंतर का सोडायचं आहे किंवा तुरीच्या बाजूचं 1-1 तास का सोडायचं आहे, याच्यात तुमचा उत्पादनात काही नुकसान होईल का? नाही. 10-20% पेक्षा उत्पादन कमी होणार नाही सोयाबीनचं, पण तुरीचं उत्पादन तुमचं दुप्पट वाढू शकतं कारण फांद्याची संख्या इथं दुप्पट होते. त्यामुळं तुरीचं उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. त्यासाठी ही तुरीची लागवड पद्धत जी आहे, पेरणी पद्धत ही अत्यंत चांगली पद्धत आहे. याच्यामध्ये या पद्धतीनं हे बघा, आता हे पेरणी यंत्रानं पेरलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5 फण्याचं पेरणी यंत्र आहे. त्याच्यात तुरीच्या बाजूचं दोन्ही बाजूचं 1-1 तास बंद केलंय. आता याच्यात अजून पुढची गोष्ट मी सांगतो की हे जे मोकळी जागा आहे इथं सरी पाडून घ्या. इथं सरी पाडली तर काय होईल, आपोआप हे BBF वर येईल, म्हणजे वरंबा येईल, वरंब्यावर येईल सोयाबीन आणि तुरीचं सुद्धा बेड तयार होईल. तूर सुद्धा बेडवर येईल, सोयाबीन सुद्धा बेडवर येईल. या पद्धतीमध्ये हा एक खूप चांगला फायदा आहे. जे मोकळं सोडलेलं तास आहे तिथं सरी पाडली तर या पद्धतीत तुम्हाला हे चांगला फायदा होऊ शकतो. त्यानंतर तुरीची लागवड जी आहे पारंपरिक पद्धतीनं तुम्ही करू शकता. मग ते 4 ओळी सोयाबीनच्या, 2 ओळी तुरीच्या किंवा 5 ओळी सोयाबीनच्या, 1 ओळ तुरीची. पण याच्यामध्ये तुरीचं उत्पादन पाहिजे तसं येत नाही. तुरीला बुडापासून फांद्या येत नाही. जेवढं सोयाबीन वाढतं तेवढी तूर वाढेपर्यंत तिला फांद्या लागत नाही. त्यामुळं फांद्याची संख्या कमी होते. तुरीमध्ये जेवढ्या फांद्या जास्त तेवढं उत्पादन जास्त. त्यामुळं शक्यतोवर जर मिश्र पीक घेत असाल तर या पद्धतीने 1-1 तास सोडून इथं सरी पाडून घ्या. त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. किंवा मग पारंपरिक पद्धतीनं पेरायचं तर तसं पेरू शकता. पण पारंपरिक पद्धतीमध्ये शेंडा तुम्ही खोडू शकत नाही. पण कोणत्याही पद्धतीनं पेरा. बघा, आता आपण पहिल्यापासून येऊ परत. ही जी पद्धत आहे ही आहे 1 तास पद्धत, म्हणजे 6 फुटावर. तर तुम्ही 6 फुटावरचं लागवड करताना बेडवर करणं जास्त फायद्याचं. बेडवर लागवड करणं का फायद्याचं आहे? एक तर पाण्याचा निचरा होतो, ते मी तुम्हाला सोयाबीन आणि कापसामध्ये सांगितलं. जास्त पाणी पडलं तर पाण्याचा निचरा होतो. मर याच्यात अत्यंत कमी येते. बेडवर तूर जर लावली तुम्ही तर मर बिलकुल कमी येते, कारण पाणी तिथं साचत नाही, पाणी शेतातून वाहत नाही. वाहिलंही तर सरीतून वाहतं, खोडाला लागत नाही. जे बुरशी जी असते ती खोडाची बुरशी पाण्यासोबत वाहून इतर झाडांना डॅमेज करते. त्यामुळं या बेड पद्धतीमध्ये तुम्हाला ते मर रोग जो आहे तो सुद्धा कमी येतो. कमी पाऊस पडला तर पाणी तिथं मुरतं, जास्त पाऊस पडला तर सरी देतं. तर सलग लागवड पद्धत. त्यानंतर जोडओळ पद्धतीमध्ये मी सांगितलं तुम्हाला, हे इथं सुद्धा बेड करून घ्या. सगळे बेड करा, 2 बेड लावायचे, 1 वड सोडून द्यायचं. किंवा त्या जे सोडलेलं बेड आहे त्यात सोयाबीन पेरा. 100 दिवसाला सोयाबीन काढून घ्या. नंतर तुम्ही त्याला हे करू शकता. मिश्र पीक किंवा आंतरपिकामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 1 ओळ तुरीच्या बाजूची सोडून द्या सोयाबीन मधली आणि तिथं सऱ्या पाडून घ्या. सऱ्या पाडल्यामुळे तुम्हाला जे काही फायदे होतात मी ते तुम्हाला ऑलरेडी सांगितले. आणि पारंपरिक पद्धत, तर या सगळ्या तूर लागवडीच्या पद्धती आहे. यात तुम्हाला योग्य कोणती वाटते ती पद्धत करा, पण शक्यतोवर तुरीची लागवड बेडवर करा. तुरीला तणनाशक आहेत, जे आपले सोयाबीनचे तणनाशक आहेत त्याचा डोस 20-25% कमी करून तुम्ही तुरीला वापरू शकता. नंतर उगवण पूर्व सुद्धा वापरू शकता, उगवण पश्चात सुद्धा तणनाशक तुरीमध्ये वापरू शकता.